ये बयान स्पष्ट रूप से किसी राजनीतिक नेता द्वारा दिया गया प्रतीत होता है, गगनभेदीचे जिसमें वे पत्रकार भगवा अनिल झंडा, थत्ते जो अक्सर हिंदू धर्म और उससे यांनी या जुड़ी ठिकाणी आपली सांस्कृतिक एक क्लिप पहचान का प्रकाशित प्रतीक केली माना जाता है, और आणि धर्म के त्यामध्ये असं महत्व पर म्हटलेलं जोर दे आहे रहे हैं। की गिरीश वे ये कह रहे महाजनांच्या हैं कि रंगल्या उनकी रात्री राजनीतिक अशा। सफलता में धर्म और भगवा झंडे त्यात का त्याने बड़ा डिटेल योगदान रहा है, सांगितलेलं आहे और की वे इसे गिरीश गर्व की बात महाजनांचे मानते हैं। एका महिला IAS इस तरह के बयानों अधिकाऱ्याबरोबर का संबंध आहे। उद्देश्य तिचं आमतौर नाव मला पर माहिती आहे, धार्मिक भावनाओं को पण ते प्रोत्साहित करना और सांगणं लोगों उचित को होणार एक नाही असे धार्मिक त्यांनी या म्हटलेलं सांस्कृतिक आहे। पहचान के आधार आणि पर त्यांनी हे एकजुट करना सांगितलेलं आहे होता है। की अमित हालांकि शहांकडे ये भी ध्यान रखना ज्यावेळेस जरूरी है कि मंत्रिमंडळाच्या लोकतांत्रिक विस्तारासाठी व्यवस्था गोष्ट में झाली धर्म त्यावेळेस और अमित शहांनी राजनीति गिरीश के बीच महाजनांना बोलवून संतुलन घेतलं बनाए होतं रखना आणि त्यांना महत्वपूर्ण होता है, सांगितलं की या महिला ताकि IAS सभी अधिकाऱ्याशी समुदायों को तुझे संबंध समान रूप आहे। से त्याने प्रतिनिधित्व और सांगितलं होतं की नाही अधिकार मिल माझ्या सके। अनेकांशी संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे। तरी त्यांनी अमित शहांनी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि रात्री 1 वाजेनंतर दिवसभरातून 100 वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग, पण तुझा CDR खरा बोलतो, रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहांच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन। मला वाटतं की या संदर्भामध्ये जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे। अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे। त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल, मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे। मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना, त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे।